सगळ्यात धोकादायक क्षण कोणता आहे माहितीये? जेव्हा तुला वाटतंय की अजून वेळ आहे. कारण याच एका विचारामुळे हजारो लोक आयुष्यभर अडकून राहतात. बाहेरून सगळं ठीक दिसतं, नोकरी आहे, काम आहे, लोक ओळखीचे आहेत, दिवस जात आहे, पण आत कुठेतरी एक आवाज रोज विचारतो, मी जे करतोय ते खरंच माझं आहे का, की मी फक्त सुरक्षित राहण्यासाठी जगतोय. सुरुवातीला हा आवाज खूप हलका असतो, दुर्लक्ष करता येतो. आपण स्वतःला समजावतो, आता नाही, अजून थोडा वेळ आहे, परिस्थिती योग्य नाही, जबाबदाऱ्या आहेत, हे सगळं खरं असतं. पण पूर्ण सत्य नसतं, कारण वेळ कधीच अचानक संपत नाही, तो हळूहळू निसटत जातो लक्षात येईपर्यंत. एक दिवस अचानक तुला जाणवतं की तुझ्यापेक्षा कमी हुशार लोक पुढे गेलेत, कमी तयार असलेले लोक निर्णय घेत आहेत, काही लोक चुकतायत पण तरीही पुढे चालत आहे, आणि तू अजूनही प्लॅनिंग मध्येच आहेस. तेव्हा मन दुखतं, पण तरीही तू स्वतःला सांगतोस, माझा वेळ वेगळा आहे. खरं सांगायचं तर बहुतेक लोक आयुष्यात अपयशी होत नाहीत, ते सुरुवातच करत नाही. पण एक वेगळंच ओझं आयुष्यभर सोबत राहत. जर केलं असतं तर, जर तेव्हा पाऊल टाकलं असतं तर, जर भीतीकडे दुर्लक्ष केलं असतं तर, हा टप्पा खूप धोकादायक असतो. कारण इथे कोणी तुला चुकीचं म्हणत नाही, समाज तुला फेल ठरवत नाही, उलट सगळं नॉर्मल वाटतं. पण आतून तू हळूहळू रिकामा होत जात. कारण माणूस कष्ट करून थकत नाही, तो स्वतःशी खोटं बोलून थकतो. एक दिवस असा येतो जेव्हा तुला समजतं की मी अजूनही उभाच आहे, मागे नाही गेलो पण पुढेही नाही आलो. आणि आयुष्यात कधीच न बदललेली गोष्ट म्हणजे वेळ. तो थांबत नाही, तो वाट पाहत नाही, तो फक्त पुढे जातो. याच क्षणी दोन प्रकारचे लोक वेगळे होतात. एक म्हणतात आता उशीर झालाय, आणि दुसरा म्हणतो आजपासून तरी करूया. फरक इतकाच असतो, परिस्थिती नाही बदलत, धाडस बदलतं. ही स्टोरी मोटिवेशन साठी नाही, ही वेकअप कॉल आहे. कारण जर हा व्हिडिओ ऐकताना तुला थोडं अस्वस्थ वाटलं तर ती भीती नाही, तो तुझ्या आतला आवाज आहे जो अजून जिवंत आहे. या रीलला नक्की शेअर कर, या रीलला सेव्ह कर, कारण त्या दिवशी परत ऐकण्यासाठी जेव्हा तू पुन्हा स्वतःला म्हणशील अजून वेळ आहे.